तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फिजिक्सचं सॅम्पल पेपर बघणार आहोत, ते बी क्वेश्चन पेपर 1. कारण मी सगळ्या सब्जेक्टचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, इंग्लिश आणि मराठी या सगळ्या सब्जेक्टचे 2-2 सॅम्पल पेपर तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये एक सॅम्पल पेपर बायोलॉजी आणि केमिस्ट्रीची ऑलराईट तुम्हाला दिली आहे आणि ही फिजिक्सची ओके. तर आपण बघू शकतो, तुम्हाला हे तर माहीतच असेल सेक्शन एमध्ये किती क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन राहते, सेक्शन बीमध्ये कसे राहते आणि सेक्शन सी आणि सेक्शन डीमध्ये किती क्वेश्चन नंबर राहते. ओके, हे बेसिक तर असतं, हे तुम्हाला माहीतच पाहिजे. ओके, आणि नेक्स्ट आपण बघू सेक्शन एमध्ये म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन येतात. ओके, मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन. ओके सर, हे तुमचे क्वेश्चन आहे, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. ओके, आणि त्या क्वेश्चन म्हणजे तुम्हाला क्वेश्चन तर इथं क्वेश्चन आहे आणि त्याचं आन्सर पण आहे. ते आन्सर कसं आहे, ते सोल्युशन पण तुम्हाला आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल की हा कन्सेप्ट कोणत्या चॅप्टरचा आहे आणि हा चॅप्टरमध्ये कोणता फॉर्म्युला या कोणती कन्सेप्ट यूज केलेली आहे हे तुम्हाला इझिली समजेल. ओके, आणि नेक्स्ट जर बघितलं तुम्ही खाली, म्हणजे फुल एक्सप्लेनेशन पण त्याच्या खाली आहे. ओके, असं नाही की फक्त तुम्हाला सॅम्पल पेपर प्रोव्हाइड करते म्हणजे याच्या ओके. तर आता इथं बघा तुम्ही, इथं तुम्हाला क्वेश्चन्स पण आहे, त्याचा आन्सर पण आहे, सोल्युशन पण आहे, सोल्युशन कसं आलं हे पण सांगितलं आहे आणि एक्सप्लेनेशन पण आहे. ओके, एक्सप्लेनेशन पण टेम्परेचरचं, ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कसं राहते ते पूर्ण, म्हणजे बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं भेटून जाईल. ओके, आणि नंतर जर आपण ह्याच्यामध्ये अजून खाली गेलो, आता हे तर MCQची. ओके, MCQ तुम्हाला अंडरस्टँड होतील, कोणत्या चॅप्टरमधले MCQ जास्त रिपीट होत आहे हे तुम्हाला समजेल. आणि नेक्स्ट जर तुम्ही सेक्शन बीमध्ये गेलात, ओके, मी एकदा पूर्ण म्हणजे क्वेश्चन पेपर तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला, आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर PDF ही तुम्हाला भेटून जाईल. ओके, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर ह्यापासून मी तुम्हाला म्हणजे एक सांगतो, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला पण इझी जाईल. ओके, तर हां, तर तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकतात. ओके, स्क्रीनशॉटही घेऊ शकता आणि सोबतच मी तुम्हाला एक्सप्लेन हे करतो की क्वेश्चन पेपरला कसं रीड करायचं आहे, कसं समजायचं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. आता MCQ तुम्हाला मी सांगितलं, क्वेश्चन कसं आहे, सोल्युशन त्याचं आणि पूर्ण एक्सप्लेनेशन त्याच्या खालीच आहे. ओके, आता आपण खाली बघू, सेक्शन बीमध्ये जाऊ, सेक्शन बीचे क्वेश्चन बघू ते कसे दिलेत. ओके, आणि जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDFसाठी कमेंट करा, मी तुम्हाला इंस्टाग्राम लिंक देईल आणि त्याच्या टेलिग्राम लिंक आणि इंस्टाग्राम लिंक दोन्ही देईल आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काय भेटून जाईल, PDF मिळून जाईल. ओके, हां, तर हा तुमचा सेक्शन बी. आता हे सेक्शन बीमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, अटेम्प्ट एनी 8. या सेक्शन बीमध्ये तुम्हाला कोणती 8 क्वेश्चन, म्हणजे की तुम्हाला दिलेले किती क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यामधले फक्त तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे. ओके, ते कंपल्सरी 8 क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. ओके, तरी ही डायग्राम अशी, डायग्रामच्या बेसिसवर क्वेश्चन आहे, डायग्रामचं सोल्युशन, क्वेश्चन म्हणजे पूर्ण तुम्हाला सोल्युशन इथं मिळेल. ओके, पूर्ण सोल्युशन, पूर्ण की कसं असतं, गिवन कसं टाकायचं, ते पूर्ण बेसिकपासून तुम्हाला ते सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर ह्या लेवलचं क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटत आहे. आणि असं पूर्ण सेक्शन सीमध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात, हे कंपल्सरी 8 क्वेश्चन राहतात. ओके, तर तुम्हाला असं पूर्ण क्वेश्चन पेपर, तर या फॉर्मॅटमध्ये पूर्ण क्वेश्चन आहे, क्वेश्चन आणि त्यांचं फुल सोल्युशन, तर तुम्हाला खूप जास्त इझी होईल. ओके, कारण तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर कसं द्यायचं हे या क्वेश्चन पेपर, या सॅम्पल पेपरमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल. आणि मला तरी वाटतं की यामधून खूप सारे क्वेश्चन रिपीट होणार आहे. ओके, हे सेक्शन डीचे क्वेश्चन्स.